आजच्या टिफिनसाठी मी बनवत होते कोबीची भाजी आणि भाकरी। त्याच्यासाठी मी कढईत तेल टाकलं होतं, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे आणि थोडासा कढीपत्ता टाकला। त्यानंतर कोथिंबीर, मिरची आणि टोमॅटो हे मी मस्त असं चॉप करून घेतलं होतं, ते पण मी त्या कढईत टाकून दिलं। त्याच्यानंतर मी त्यात टाकलं होतं थोडीशी हळद आणि मीठ। मसाला वगैरे काही टाकलं नाही, कारण की मी अगोदरच हिरवी मिरची टाकली होती, त्याच्यामुळे काही मसाला टाकला नाही। त्यानंतर मग जी मी बारीक चिरून कोबी घेतली होती, ती पण मी थोडी थोडी करून कढईत टाकून दिली। आणि मग त्याच्यात माझ्याकडे थोडेसे मटार होते, म्हटलं आपण ते पण त्यात टाकून देऊया, तर मी मटार पण त्यात तसेच धुवून स्वच्छ टाकून दिले। त्यानंतर हे सगळं मी असं मिक्स करून घेतलं, कारण की जे मसाले वगैरे हळद वगैरे आहे ते सगळं याला लागलं पाहिजे। हे असं मिक्स करून घेतलं आणि मग मी ते एका साईडला चांगलं वाफेवर शिजण्यासाठी ठेवलं। मग दुसऱ्या साईडला मी घेतल्या होत्या भाकरी करण्यासाठी। त्यासाठी मी 2 वाट्या अशा पाणी मी गरम करून घेतलं होतं। त्यानंतर मग मी पीठ मळून घेतलं, मस्त अशी पटापट भाकर थापायला घेतली। भाकर वगैरे तर मस्त मी अशी गोल थापली होती, पण सगळ्यात अवघड काम म्हणजे ती तव्यावर टाकणं। पण मी ती मस्त अशी कशी तरी टाकून दिली। त्यानंतर तिला लावलं होतं थोडंसं पाणी, तर भाकरीला सगळीकडून असं पाणी वगैरे लावून घेतलं। 2 मिनटं तिला असं मी शेकू दिलं। त्यानंतर तिला पलटी वगैरे केली आणि भाकरी माझी बघता ना तुम्ही अशी मस्त अशी टम्म फुगली होती। तर मग मी आजच्या टिफिनसाठी मस्त अशी गरम भाकर आणि कोबी मी रेडी केली होती। तर मग आपण भेटूया नेक्स्ट टिफिन सिरीजमध्ये। बाय बाय।